आतून सागर वर्सेस वाटोडा दोघं संघ एकदम शानदार उत्कृष्ट खेळाडू आणि एक नंबरचा मानकरी कोण होणार याकडे सगळ्या प्रेक्षकांचं लक्ष आहे. आणि आजचा दिवस हा शेवटचा दिवस शेवटची मॅच एकदम रंगतदार भिडतदार लढणारी मॅच आणि एकदम उत्कृष्ट नोंदू झाला. आणि जर एकदम उत्कृष्ट कॉमेडीदार कोणी असतील तर त्यांनी आमच्याकडे संपर्कच साधायचा आहे, कारण आमची गळ्याची लायसन आता जवळजवळ संपत आलेली आहे. आमच्या सरपंचांकडून डिसिजन आलं की त्याला कॉमेंट्री मध्ये करू नका. कॉमेंट्री जर बंद पडली तर माणसाची मानसिकता कमी होते, ऊर्जा कमी होते आणि बसणाऱ्यांना ऐकणारा नाही तर ऊर्जा मिळायला पाहिजे, आनंद घेतला पाहिजे आणि खेळाडूने आनंद दिला पाहिजे. अशा रीतीचे माणसं कदाचित केव्हा तरी पृथ्वीवरती उपलब्ध होतात, परंतु दोघं संघांनी खेळ दाखवायचं. अरे पैसे तर कोणी कमवा परंतु खेळ दाखवायचा. ज्या संघाने उत्कृष्ट खेळ दाखवला त्या संघासाठी कदाचित पुन्हा बक्षीस येऊ शकतो. साई पैठण आरून जरी गेला संघ परंतु इज्जतीमध्ये खेळला त्यांना आणून सुद्धा बक्षीस. अर्जुन सागर के एक करोड़ मरद की परिस्थिति कुछ ना कुछ तो करना ही पड़ेगा. वो तो पॉइंट निकालना पड़ेगा या पॉइंट गंवाना पड़ेगा और उनकी मांगे सही दिल से दादा तुझा सुनाए का हार्दिक अभिनंदन. खरं बोललात तुम्ही. वाटेरा संघाला करोया मराठी स्थिति में 03 जर्सी में आ जाए. आ जाए तो अपनी टीम के लिए कुछ ना कुछ तो करना ही पड़ेगा. आपको तो पॉइंट निकालना पड़ेगा या अपना पॉइंट गंवाना पड़ेगा. और शानदार प्रकार एकदम उत्कृष्ट राइडर अर्जुन सागर के और से निशाद भाई इतना अच्छा खिलाड़ी है कि वो कब क्या करेगा कोई किसी को पता ही नहीं चलेगा. लेकिन निशाद भाई को मेरा एक ट्यूशन है, क्या पॉइंट कब निकालेंगे. आणि वाटोडे संघाकडून हा 07 जर्सी मध्ये विशाल एकदम धष्टपुष्ट असा विशाल एकदम शानदार रायडिंग आणि पूर्ण ग्राउंड हलवून टाकला तो म्हणजे विशाल. कारण ती तब्येतीवरूनही विशाल, मनानेही विशाल आणि विकासाने विशाल एकदम शानदार खेळाडू. आणि मला वाटतं पाच आणि अर्जुन संघाकडून अर्जुन सागर संघ आडवा एकदम पंच कमिटी असं काम राहतं एकदम. सुरेश माले पंचांचा पुन्हा माझ्याकडून एकदा हार्दिक स्वागत. सही निर्णय द्या फक्त, आपल्याकडून आपण चुकायचं नाही. सही निर्णय समोरची कोणतीही टीम असो आपल्याला घेणं देणं नाही, आपल्याकडून फक्त निर्णय घ्यायला पाहिजे. 1 टच पॉइंट अर्जुन सागरला मिळालेला आहे. आणि वाटोडे संघाकडून हा रायडर तो आपल्या टीम साठी काय करू शकतो याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. एकदम रंगतदार भिडतदार शानदार चाललेला खेळ वाटोडा वर्सेस अर्जुन सागर. आणि आमचे पंढर व्यवसाय फक्त टकलावून पाहताय की नक्की करताय काय, फक्त कमिटी करते काय, खेळाडू करते काय याकडे विचारते. पण बारीक निरीक्षण. पण दादा आमचं नियोजन कसं काय वाटलंय तर आमचं कौतुक कराय. अरे वा एकच नंबर मध्ये वा पंढर व्यवसाय वा. खेळाडूंनी मागे व्हायचं, खेळाडूंनी मागे व्हायचं. पंचा बरोबर निर्णय घेतो. दोघं संघांना एक गुण. अरे वा पंचांचा
दर्शन केले तो कुछ ना कुछ तो करना ही पड़ेगा यार। अपना पॉइंट लेना होगा, पॉइंट निकालना होगा और 30 सेकंड में आपको निर्णय लेना पड़ेगा। एकदम अच्छा है यार, लेकिन वो वापिस आता है कि पॉइंट गंवा देता है, यही पर सबका ख्याल। और एकदम शानदार पकड़ ठीक है टाइम अर्जुन सागर 5 सुपर टैकल ऑन। एकदम शानदार अशी रेडी सुपर टॅकल ऑन संदीप कलाम 4 सुपर रोडला बक्षीस ठेवलेलं होतं ते आमचे गजानन जोपळे गजानन जोपळेचं बक्षीस गेलेलं दिसते असं मला पूर्ण 100% वाटतंय। आणि तो रायडर कोणता होता बहुतेक ते लक्षात नाव असेल तुला। एकदम शानदार प्रकार आणि एकदम शानदार एंट्री दीपक अपने टीम के लिए क्या कर सकता है यही पर सच्ची नजर। शपथ 5-7 नसतो पुरा 300 पुरा बोलतात अरे आनंद पिकार भाऊ आराम नाही शेती सोडती देऊ तुला सहकार्य करू राहिला हा नाही मानता वर्षा काय करणार टाइम हाफ तयार झालेला आहे परंतु दादांचे पण आमच्या सगळ्या गावाच्या तुम्ही आम्ही त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो। धन्यवाद दादा सुखदेव शामराव सरपंच धन्यवाद दादा आमचा आभार मानल्याबद्दल आम्ही तुमचं पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन करतो। आणि पुढे सामना चालू आहे सगळे प्रेक्षक आनंद घेत आहेत प्रत्येक महिला मंडळ प्रत्येक पुरुष आणि गावची यात्रा गावची शोभा वाढवणारी जनता सगळ्यांचा आमच्या कमिटी कडून आमच्या गावाकडून सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा वेलकम सुस्वागत आणि शानदार एंट्री मंगेश दादा अर्जुन सागर संघाकडून। आणि जर अशा कमिटी राहिल्या तर आम्हाला फक्त आमंत्रण द्या आम्ही कुठे येऊ शकतो परंतु मला हे परवडणार नाही 1000 रुपये रोज दिला तरी परवडणार नाही कारण मी बरा मोठा शेतकरी आहे। धन्यवाद दादा कॉमेडी केलं माणसं तुम्ही मारत नाही रे आता जी सूचना आणली त्या सूचनेला मी पुन्हा एकदा मान सन्मान देऊन आपलं काम चालू देत होता ठीक आहे आणि अर्जुन सागर संघाकडून आणि वाटोळा संघाकडून 07 जर्सी में पंकज और पंकज एक अच्छा राइडर लेकिन पंच का निर्णय क्या हो सकता है 1 टच पॉइंट अर्जुन सागर केले करूया मरुटी परिस्थिती मंगेश दादाला काहीतरी निर्णय घ्यावा लागेल 30 सेकंदामध्ये आपल्याला निर्णय घ्यावा लागेल आणि एकदम सांगा प्रकार वाटोळा संघाचे 3 गुण अर्जुन सागर संघाचे 13 गुण आणि एकदम शानदार इजतदार असं खेळलेला संघ आणि एकदम
कबड्डी खेळताना दिमाग बुद्धी आणि ताकदी लागते. ते येडा गबाळाचं काम नाही दादा. येडा गबाळा माणूस घडीभर धरणामध्ये मासे मारू शकतो, परंतु ग्राउंडवरती माणसं नाही पकडू शकत. आणि आमचं जे पुकारण्याचं नियोजन आहे ते काय आहे ते सगळं बरोबर करते. एक वेळ सीन संपत्ती माईक तुटल एम्पली फाटल पण पुकारणारा माणूस फाटणार नाही. धन्यवाद. आणि चालू असलेली कबड्डी चालू असलेला सामना अर्जुन सागर वर्सेस वाटोरा. दोघं संघाचे एकदम शानदार खेळाडू आणि सगळ्या प्रेक्षकांना विनंती, जो कोणी हारो कोणी जिंको ग्राउंड मध्ये कोणी यायचं नाही, कारण बक्षीस वितरण्याचे कार्यक्रम असल्यामुळे प्रेक्षकांनी आनंद घ्यायचा, आनंद घ्यायचा आणि जागेवर बसायचा. आणि एकदम शानदार असा पकार आणि अर्जुन सागरने एकदम शानदार पकड केली. आणि नंदीबाईसाठी करूया अमरावती प्रस्तुती. आणि सगळ्या खेळाडूंना पुन्हा एकदा सूचना पुढल्या वर्षी असणार. आणि एकदम शानदार उत्कृष्ट प्रकार. सगळ्या खेळाडूंना एकदा पुन्हा आमच्याकडून एक चान्स. पुढच्या वर्षी जो सामन्याचे 2 मिनिटं बाकी, शेवटचे 2 मिनिटं बाकी आणि निषाद या ठिकाणावर झाले. आणि या ठिकाणी शानदार असा रंगलेला सामना, एकदम शानदार असा रंगलेला सामना, शानदार टक्कर होती, परंतु पंचांचा निर्णय रायडर से 2 पॉइंट. अर्जुन सागर संघाला 2 गुण मिळालेले आहेत. आणि या ठिकाणी वाटोरा संघाकडून काशी 05 जर्सीने काशी दादा आपने टिकले क्या कर सकता है, लेकिन अच्छी पकड़ती हो डिफेंडर, बहुत अच्छा डिफेंडर. और ये अर्जुन सागर की ओर से राइडर और अच्छा पकड़ और अच्छी राइडिंग करते हुए अर्जुन सागर के खिलाड़ी. ये खिलाड़ी बहुत खतरनाक. सामाजिक कार्यकर्त्यांवरती आल्यानंतर काही दुःख घेण्याचं कारण नाही, ही पण चांगली गोष्ट आहे, कारण त्यांचं पुढे बसण्याचं काम नाही. आणि प्रेक्षकांनी पुढे जाऊ नका, जागेवर सांगा.